आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। मैत्रीय ग्रुप ब्राह्मण समाज जालना यांच्या वतीने रविवार दिनांक 3 रोजी 5वा सामूहिक उपनयन संस्कार सोहळा पार पडला। या सोहळ्यात 37 बटूंवर संस्कार करण्यात आले। फक्त संस्कारक्षम पिढीच घडवायची नाही, केवळ हे संस्कार करणे धर्माने बंधनकारक आहे म्हणून हे करायचे नाही, तर या सामूहिक उपनयन संस्काराच्या माध्यमातून समाज जोडण्याचा, त्याला एकत्रित करण्याचाही प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले। मातृभोजन झाल्यानंतर सर्व बटूंची बग्गीमधून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। बटूंच्या नातेवाईकांनी तर जल्लोष आनंदोत्सव साजरा केलाच, परंतु हा उत्साह पाहून आमदार अर्जुनराव खोतकरांना देखील एक झलक दाखवण्याचा मोह आवरला नाही। पहा, त्यांनी देखील या मिरवणुकीमध्ये कसे नृत्य केले। बटूंना आशीर्वाद देण्यासाठी श्री संत नरहरीनाथ महाराज संस्थान देऊळगावचे मठाधिपती मोहननाथ महाराज पैठणकर, श्रीराम संस्थान जालन्याचे वेदशास्त्र संपन्न रामदास महाराज आचार्य, राक्षस भुवनचे योगीराज महाराज डोळे, विनायक महाराज फुलंब्रीकर यांची उपस्थिती होती। या सर्व संस्कार सोहळ्याचे पौरोहित्य नागेश गुरुजी पाथरुडकर यांनी केले। सध्याच्या घाई गडबडीच्या काळात केवळ संस्कार करून पुढील विधी अर्धवट राहू नयेत म्हणून निरामय हॉस्पिटलच्या वतीने डॉक्टर पद्माकर सबनीस यांच्या वतीने बटू आणि त्यांच्या पालकांसाठी संध्या शिकवण्याचे वर्गही घेण्यात येणार आहेत। हा भव्य दिव्य सोहळा पार पाडण्यासाठी मैत्रीय ग्रुपचे अध्यक्ष संतोष दानी, उपनयन संस्कार सोहळ्याचे अध्यक्ष किरण मुळे यांच्या चमूने गेल्या 3 महिन्यांपासून परिश्रम घेतले होते। या कार्यक्रमाला आमदार अर्जुनराव खोतकर, नगराध्यक्षा वंदना मगरे, अंबडचे नगराध्यक्ष देवयानी कुलकर्णी, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, माजी नगराध्यक्ष भास्करराव आंबेकर, नगरसेवक श्रीकांत पांगारकर, सिद्धिविनायक मुळे आदींची उपस्थिती होती।